पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थातच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे। आज पुलंचा स्मृतिदिन, त्यानिमित्त रूपमंत्रकडून त्यांना वाहिलेली ही भावपूर्ण शब्दसुमनांजली। पुलंचा जन्म मुंबई येथील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांचं बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले। त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतलं आणि नंतर पुण्याच्या सुप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले। साहित्य क्षेत्रात पुलंचं काम अतुलनीय आहे। एक शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक आणि उत्तम वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व, ज्यांनी महाराष्ट्राला खदखदून हसवलं आणि कधी आपल्या शब्द बाणांनी अंतर्मुखही केलं, ते पु ल, अर्थातच पु ल देशपांडे। पु ल देशपांडे यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नड या भाषांमध्ये भाषांतरे झाली। दूरदर्शन भारतात सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पहिली प्रकट मुलाखत देशपांडे यांनी घेतली। भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ 2002 साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीटही प्रकाशित केले। अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री 1966 साली आणि पद्मभूषण 1990 साली भारत सरकारने त्यांना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला। त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे आणि त्यांचे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांची त्यांना समर्थ साथ लाभली। पद्मश्री आणि पद्मविभूषण यासोबतच महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अशी अनेक त्यांची ख्याती होती। पुलांना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले। त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत। ते घरीच बाजाची पेटी शिकले। अनेक कलागुण त्यांनी आपल्या अंगी बाणवले आणि त्यांची कारकीर्द बहरत गेली। चित्रपट सृष्टीत देखील त्यांनी अतुलनीय योगदान दिलं। 1947 ते 1954 या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केलं। वंदे मातरम, दूध भात आणि गुळाचा गणपती या चित्रपटात त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली। भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती। संगीत क्षेत्रातही त्यांचं अतुलनीय योगदान राहिलं आहे। अशा या महामेरूचा आज स्मृतिदिन। मराठी चित्रपटसृष्टी असेल, मराठी साहित्य क्षेत्र असेल, प्रत्येक ठिकाणी पुलंचं योगदान अतुलनीय आहेच। बटाट्याची चाळ आणि वाऱ्यावरची वरात या एकपात्री प्रयोगातून त्यांनी महाराष्ट्राला खदखदून हसवलं आणि अंतर्मुखही केलं। अत्यंत बाणेदारपणा आणि बोलण्यातलं सौंदर्य, मराठी भाषेचं अभिजात लेणं त्यांना लाभलेलं होतं। अशा महाराष्ट्राच्या या लाडक्या साहित्य आणि कलाक्षेत्रातील एक अवलिया व्यक्तिमत्वाला रूपमंत्रचा भावपूर्ण मुजरा।